Hello students, welcome to my channel. If you learn something from this video, then subscribe my channel, like it and share it. For your queries, drop your message in comment box. या लेक्चरमध्ये आपण लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पार्ट 2 लेक्चर 6 हे लास्ट लेक्चर आहे. आपला हा चॅप्टर आज संपतोय. या चॅप्टरमध्ये आपण पहिल्यांदा असेक्शुअल रिप्रोडक्शन बघितलं, त्याच्यामध्ये युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम बघितले, मग मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम बघितलं, मग आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन स्टार्ट केलं. सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये आधी प्लांट्समधलं सेक्शुअल रिप्रोडक्शन आपण बघितलं आणि मग ह्युमन बिंग्समधलं सेक्शुअल रिप्रोडक्शन बघितलं. लास्ट लेक्चरमध्ये आपण मेन्स्ट्रुएशन सायकल डिटेलमध्ये बघितली. ऑलमोस्ट आपलं ह्युमनमधलं रिप्रोडक्शन हे फिनिश्ड झालं आहे, पण काही टर्म्स आहेत ह्युमन रिप्रोडक्शनमधल्या. ह्युमन बिंग रिप्रोडक्शन कसे करतात त्याच्यामध्ये काही टर्म्स आहेत. ह्या नव्याने आलेल्या टर्म्स आहेत, म्हणजे मॉडर्न सायन्स आपण ज्याला म्हणतो, ह्या मॉडर्न सायन्समध्ये इन्क्लूड झालेल्या काही टर्म्स आहेत. ह्या आपण टर्म्स शॉर्टमध्ये बघणार आहोत आणि त्याच्यानंतर तुम्हाला आवडेल असा इम्पॉर्टंट टॉपिक दॅट इज नथिंग बट ट्विन्स आपण बघणार आहोत. ओके, सो दॅट फर्स्ट टर्म इज IVF. आता हे IVF, सरोगसी, स्पर्म बँक. आता तुम्हाला एग बँक नाही आहे, पण एग बँक पण असते. मी थोडक्यात सांगेन तुम्हाला एग बँक काय असतं, जे आत्ता डेव्हलप झालं आहे. ओके, तर ह्या टर्म्स काय आहेत? IVF, सरोगसी, स्पर्म बँक, एग बँक. ह्या टर्म म्हणजे काय आहेत? तर काही इश्यू असेल मेलमध्ये किंवा फिमेलमध्ये आणि त्यांना मूल नसेल होत, ओके, जो काही इश्यू आहे, तर तो इश्यू फाइंड आउट करून त्याला सॉल्व करण्याचा प्रयत्न मॉडर्न सायन्सने केलेला आहे. ओके, खूप पूर्वी एखाद्या मेल आणि फिमेलला किंवा एखादी पती पत्नी असेल, त्यांना मूल नसेल होत, तर ते निसर्गावर सोडलं जायचं की ठीक आहे, त्यांना मूल नाही झालं. ओके, पण आता तसं नाही. मॉडर्न सायन्स झाले ना, आपण खूप प्रगती केलेली आहे सायन्समध्ये किंवा एकूणातच. तर त्या मेडिकल सायन्सचा वापर करून त्यांच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे, काय केमिकल इश्यू आहे, म्हणजे मेल गॅमेटचा इश्यू आहे की फिमेल गॅमेटचा इश्यू आहे की युटेरसचा इश्यू आहे, हे सगळं फाइंड आउट करून त्याच्यावर सोल्युशन सायन्सने शोधलेलं आहे. ते सोल्युशन्स म्हणजे ह्या मेथड्स आहेत: IVF, सरोगसी, स्पर्म बँक आणि एग बँक. तर त्या मेथड्स आपल्याला बघणार आहोत. पहिल्यांदा आपण बघणार आहोत IVF. टेस्ट ट्यूब बेबी ऐकले तुम्ही? ओके, टेस्ट ट्यूब बेबी म्हणजेच IVF. आता टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे बेबी टेस्ट ट्यूबमध्ये ग्रो होत नाही. ओके, हे कधी केलं जातं माहिती आहे का? IVF. समजा एखादे पती आणि पत्नी असतील, आपण एक एक्झाम्पल घेत राहू आता, X आणि Y. X आपण समजूया की फिमेल आहे आणि Y हा मेल आहे. ओके, आता या दोघांमध्ये काहीच इश्यू नाही आहे. ओके, म्हणजे फिमेलला तिचा जो गॅमेट आहे, म्हणजे एग प्रॉपर प्रोड्यूस होतो आहे, मेलला त्याचा जो स्पर्म आहे तो प्रॉपर प्रोड्यूस होतो आहे. ओके, पण त्यांचं फर्टिलायझेशन होत नाही आहे. मे बी ही जी ओव्हरी डक्ट आठवते तुम्हाला आपण काढलेली अशी ओव्हरी डक्ट, ह्या ओव्हरी डक्टमध्ये सिस्ट असू शकते, एखादी गाठ असू शकते, किंवा ह्यांचं फर्टिलायझेशन होण्यासाठी जे काही केमिकल्स लागतात, जे हार्मोन्स लागतात, ते हार्मोन्स पुरेसे नसतील. आपण प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजन बघितलेलं आहे. ओके, हे हार्मोन्स पुरेसे नसतात, म्हणजे कुठल्या तरी कारणाने ह्याचं फर्टिलायझेशन होत नाही. ओके, आता जेव्हा त्यांच्या टेस्ट केल्या जातात, त्या मेलच्या, ह्या फिमेलच्या आणि ह्या मेलच्या टेस्ट केल्या, तेव्हा सगळं लक्षात आलं की हिचा एग पण खूप प्रॉपर आहे, डेव्हलप्ड आहे, मॅच्युअर्ड आहे, ह्याचा स्पर्म पण डेव्हलप आहे, मॅच्युअर्ड आहे, काहीच इश्यू नाही. मग याचा अर्थ त्यांचे फर्टिलायझेशनला काहीतरी इश्यू आहे. मग अशावेळी काय केलं जातं? हा जो फिमेलचा एग आहे आणि मेलचा स्पर्म आहे, हा बाहेर काढला जातो. कळते तुम्हाला? हा शरीराच्या बाहेर एक स्पेसिफिक पिरियड असतो, ओव्ह्युलेशन पिरियड. जेव्हा ओव्हरी बाहेर पडते त्याला ओव्ह्युलेशन पिरियड म्हणतात. ओके, त्या ओव्ह्युलेशन पिरियडमध्ये ह्या ओव्हुला म्हणजे ह्या एगला बाहेर काढलं जातं आणि मेलमधून स्पर्म पण बाहेर काढले जातात आणि ह्याचं बाहेर फर्टिलायझेशन केलं जातं टेस्ट ट्यूबमध्ये. वेगवेगळे केमिकल्स वगैरे लागतात त्याला, वेगवेगळे मेडिसिन्स, पण बाहेर त्याचं फर्टिलायझेशन करून बाहेर झायगोट फॉर्म केला जातो. झायगोट, फक्त झायगोट फॉर्म केला जातो आणि हा जो झायगोट आहे तो त्या फिमेलच्या युटेरसमध्ये टाकला जातो इम्प्लांटेशनसाठी. कळलं तुम्हाला काय होतं ते? ह्यांचं फर्टिलायझेशन म्हणजे हे एकत्र यायला प्रॉब्लेम आहे. हे दोघं एकमेकांमध्ये एक होत नाही, होऊन झायगोट फॉर्म करत नाही आहेत. मग ते जर शरीरात करत नाही आहेत, काहीतरी इश्यू आहे, मग काय केलं जातं? त्यांना बाहेर काढलं जातं, टेस्ट ट्यूबमध्ये घेतलं जातं, झायगोट फॉर्म केला जातो आणि तो झायगोट त्या स्त्रीच्या, ती जी काय फिमेल आहे त्या फिमेलचा हे जे युटेरसचा पोर्शन आहे, ह्या युटेरसच्या पोर्शनमध्ये तो इम्प्लांट केला जातो
आणि मग तिथे तो इम्प्लांट होतो, प्लॅसेंटा फॉर्म होतो. ह्या अशा फिमेलला बरेच मेडिसिन घ्यावे लागतात, हार्मोन्स इंजेक्शन घ्यावे लागतात की ज्याच्यामुळे हे प्रोजेस्टेरॉन इस्ट्रोजन सिक्रीट होईल तिच्या बॉडीमध्ये. ओके, आपण बघितलेलं आहे लास्ट लेक्चरमध्ये. मग त्या मेडिसिनमुळे तिची बॉडी पण तयार झालेली असते. मग इथे एंडोमेट्रियम तयार झालेलं असतं आणि मग हा एग इथे इम्प्लांट केला जातो. स्पेसिफिक डेला तो इम्प्लांट केला जातो. त्या मुलीची जी त्या स्त्रीची जी सायकल असते 28 दिवसाची सायकल, तिचा स्टडी केला जातो. एंडोमेट्रियम कधी फॉर्म होईल त्याची डेट कॅल्क्युलेट केली जाते आणि त्या दिवशी तो एग इथे इम्प्लांट केला जातो आणि मग हा एग इथे ग्रो होतो. कारण ग्रो व्हायला काहीच प्रॉब्लेम नसतो. प्रॉब्लेम कुठे असतो, ह्या दोघांचं फ्युजन व्हायला प्रॉब्लेम असतो. सो दॅट इज नथिंग बट IVF. ओके, मागे मला एका स्टुडंटने असं विचारलेलं की मॅडम हे टेस्ट ट्यूब बेबी जे असतात ह्यांना मॅनमेड बेबी का नाही म्हणत. हे मॅनमेड नसतातच ना मुळात. एग आणि स्पर्म त्याच फिमेलचा आणि मेलचा घेतलेला आहे. फक्त एका प्रोसेससाठी सायन्स हेल्प करतं. कुठली प्रोसेस? झायगोट फॉर्मेशन. हे मॅनमेड काही असूच शकत नाही. आपण कधीच मॅनमेड असू शकत नाही. ओके, निसर्गच आहे. फक्त त्या निसर्गामध्ये एक जी प्रोसेस आहे झायगोट फॉर्मेशन ती प्रॉपर होत नाही आणि म्हणून सायन्सची हेल्प घेऊन आपण झायगोट बाहेर फॉर्म केला आणि तो त्याच स्त्रीच्या शरीरामध्ये इम्प्लांट केला आणि मग तिथे तो ग्रो होतो आणि जी काही प्रोसेस आहे बाकी सगळी ती नॅचरली होते. त्या स्त्रीचं शरीरच करतं. जे काय तुम्हाला मी 3 9 महिन्याचं ट्रायसेमिस्टर समजावून सांगितलेलं ते तसंच होतं आणि सेम प्रोसेसनी बाळ ग्रो होतं. सो IVF ही झायगोट फॉर्म होण्यापर्यंतचीच प्रक्रिया आहे आणि तो झायगोट एकदा इम्प्लांट केला की बाकी सगळं नॅचरलच होतं. सो दॅट इज नथिंग बट IVF, इन विट्रो फर्टिलायझेशन. सेकंड, सरोगसी. आता सरोगसी म्हणजे काय? पुन्हा तेच, मेल आणि फिमेल हे दोघं पण प्रॉपर आहेत. त्यांचे जे गॅमेट्स आहेत एग आणि स्पर्म हे गॅमेट्स पण चांगले आहेत, काहीच इश्यू नाही आहे. पण इश्यू कुठे होतो आहे माहिती आहे का? ह्या फिमेलचा जो युटेरस आहे, ओके, आपण असं ट्रायंग्युलर पोर्शन घेऊया. हा जो युटेरस आहे, हा युटेरसमध्ये काहीतरी इश्यू आहे. सिस्ट फॉर्म झाला आहे, काही युटेरसची स्ट्रेंथ कमी आहे किंवा त्या स्त्रीच्या शरीरात हार्मोन्सचीच कमी आहे. त्यामुळे एकदा झायगोट फॉर्म होऊन तो इथे इम्प्लांट झाला की बेबी वाढतच नाही आहे, असा प्रॉब्लेम होतो. बऱ्याच स्त्रियांना असा इश्यू होत असतो की झायगोट फॉर्म होते, ओके, म्हणजे प्रेग्नन्सी येते पण नंतर ते बाळ निघून जातं आपोआप, म्हणजे ते इथे बसतच नाही, इम्प्लांटेशनच चांगलं होत नाही. मग अशा स्त्रीच्या खूप टेस्ट केल्या जातात आणि त्या टेस्टमधून जर कन्क्लुजन असं आलं की तिचं युटेरस वीक आहे काहीतरी कारणामुळे, सिस्ट असेल, हार्मोन्सची डिफिशियन्सी असेल, अजून काही कारणं असेल, तिचं युटेरस वीक आहे. आता ह्या पॅरेंट्सना ना ह्यांच्याकडे त्यांचे गॅमेट्स आहेत पण ह्यांच्याकडे युटेरस नाही आहे. मग हे काय करतात, अशी एक दुसरी स्त्री हायर करतात, एका दुसऱ्या स्त्रीची मदत घेतात. त्या स्त्रीमध्ये झायगोट टाकली जातात. हे झायगोट टाकले जातात त्या स्त्रीच्या युटेरसमध्ये. त्या स्त्रीच्या गॅमेट्सचा त्याच्यात 0 रोल आहे, काहीच रोल नाही. वापरलं काय जातं त्या स्त्रीचं फक्त युटेरस. ही समजा स्त्री आहे, ती आपण झेड आहे कन्सिडर करूया. झेड स्त्रीचं युटेरस आहे पण ह्यांचे गॅमेट्स कोणाचेच आहेत, एक्स आणि वायचे. हा एग आहे, हा स्पर्म आहे. मग ह्या दोघांचा हा झायगोट आहे. हिचा काहीच रोल नाही आहे बायोलॉजिकली, ओके. तिचा रोल काय, तिने फक्त युटेरस प्रोव्हाइड केलं आहे. मग अशा प्रोसेसला सरोगसी म्हणतात. आणि अशी जी स्त्री असते झेड स्त्री, तर त्या झेड स्त्रीला सरोगेट मदर म्हणतात. बरेच कदाचित तुम्ही 1-2 मूव्ही याच्यावर येऊन गेलेले आहेत, तुम्ही पाहिले असाल, वाचलं असाल, ऐकलं असाल कधीतरी न्यूजमध्ये. सो दॅट इज नथिंग बट सरोगेट मदर, ओके. सो फिनिश्ड विथ सरोगसी. नेक्स्ट, स्पर्म बँक, ओके. आता स्पर्म बँक हेच उदाहरण घेतोय आपण. स्पर्म बँक कधी वापरली जाते? समजा हे एक्स आणि वाय पती पत्नी आहेत, त्यांना मूल हवं आहे पण होत नाही आहे म्हणून टेस्ट केल्या. तेव्हा अशा लक्षात आलं की हा जो मेल आहे, ओके, ह्या मेलचे जे स्पर्म्स आहेत ते इमॅच्युअर्ड आहेत, म्हणजे ते फुल्ली ग्रो होतच नाही आहेत. जेवढी ग्रोथ गरजेची आहे तेवढी ग्रोथ त्यांची होतच नाही आहे, ओके. आणि जर असं त्या टेस्ट करून जर कन्क्लुजन असं असेल तर ह्या एगला स्पर्म कधी मिळणारच नाही ना, कारण तो स्पर्म मॅच्युअर्ड नाहीच आहे, तो ह्याच्यामध्ये एंटर होणारच नाही. अशा वेळी काय केलं जातं, हे जे पती पत्नी असतात हे जसं ब्लड बँक कशी असते, ब्लड साठवलेलं असतं. जर मला समजा माझा ॲक्सिडेंट झाला, मला ब्लडची गरज आहे, तर मी ब्लड बँकमधून ब्लड आणेन, मला कधीच माहिती होणार नाही की ते ब्लड कोणाचं असेल. सेम तसंच हे मेल आणि फिमेल जर असा प्रॉब्लेम झाला त्यांना की ह्यांचा हा जो मेलचा जो स्पर्म आहे तो इनॅक्टिव्ह आहे, इमॅच्युअर्ड आहे, डेव्हलप नाही आहे, तर ते काय करतात, स्पर्म बँकेकडे जातात, ओके. विकी डोनर मूवी पाहिला असेल तुम्ही, त्याच्यामध्ये हे एक्सप्लेन केलेलं आहे. थोडं कॉमेडीमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे पण त्याच्यामागचं सायन्स तुम्ही समजून घ्या. मग अशावेळी
ह्या स्पर्म बँकमध्ये स्पर्म्स प्रिझर्व केलेले असतात. ओके, सिमेन म्हणतात. स्पर्म्स पुरुषांचं जे ह्याचं मेलचं जे स्पर्म्सचं लिक्विड असतं त्याला सिमेन म्हटलं जातं. मग ते सिमेन स्टोअर केलेलं असतं. मग त्या सिमेनचा यूज करून इथल्या स्पर्म बँकेतले स्पर्म्स यूज केले जातात. ते स्पर्म कुणाचे असतात हे या एक्स आणि वायला कधीच माहिती होणार नाही. आणि असे लॉ आहेत आपल्या कंट्रीमध्ये. ओके, ह्या दोघांनाही कधीच माहिती होणार नाही की आपण कुणाचा स्पर्म घेतला आहे. मग ह्या एक इथे एम पकडूया आपण. ह्या एम हा मॅन आहे ज्यांनी स्पर्म बँकेत डोनेशन केलेलं आहे स्पर्मचं. ह्याचा स्पर्म घेतला जातो आणि ह्या फिमेलसोबत तो ह्या फिमेलच्या शरीरात तो टाकला जातो. कधी टाकला जाईल? जेव्हा तिच्या शरीरात एक तयार झाली असेल. पुन्हा ती सायकल माहिती पाहिजे कधी तिच्या शरीरात एक तयार होईल. आणि मग त्यानुसार त्या डेटला ते स्पर्म तिच्या ह्याच्यामध्ये ओव्हिडक्टमध्ये म्हणजेच युटेरस थ्रू, वजायना मग युटेरस मग ओव्हिडक्ट, त्याच्या थ्रू पास केले जातात. आणि मग तो स्पर्म त्या एगसोबत फ्युजन करून झायगोट फॉर्म करतो. स्पर्म एकदा आतमध्ये गेला की बाकी प्रोसेस सगळी नॅचरलच होते. तो स्पर्म जातो ओव्हिडक्टमध्ये, मग हे करतो, फ्युजन करतो, झायगोट फॉर्म करतो. झायगोट हळूहळू ट्रॅव्हल होतो, युटरसमध्ये येतो, इम्प्लांट होतो आणि प्लॅसेंटा फॉर्म होऊन बाळ ग्रो होतं. सो दॅट प्रोसेस इज सेम. सो दॅट इज अबाउट युअर स्पर्म बँक. ओके, सो नेक्स्ट इज एग बँक. एग बँक. ओके, एग बँक तुम्हाला बुकमध्ये अभ्यासाला नाही आहे, पण आपण हे सगळे पॉईंट्स बघितले. स्पर्म बँक बघितली. जशी स्पर्म बँक असते म्हणजे मेल गॅमेटला जर काही इश्यू असला, स्पर्मला जर काही इश्यू असला, जर तो हेल्दी नसला, जर तो फर्टिलायझेशन करत नसला, तर तो आपण स्पर्म घेऊ शकतो बँकेत जाऊन. जशी ब्लड बँक असते तशी स्पर्म बँक असते. सेम तशीच एग बँक पण असते. म्हणजे समजा एखाद्या फिमेलला आपण XY एक्झाम्पल घेतलेलं, जर ही आपली एक्स फिमेल आहे, हिचा जो एग असेल तो वेल डेव्हलप्ड नसेल, वेल मॅच्युअर्ड नसेल, तो फर्टिलायझेशन प्रॉपर करत नसेल, तर अशा केसमध्ये एग बँकेमधून एग घेतला जातो आणि तो फिमेलमध्ये इम्प्लांट केला जातो. फिमेलच्या बॉडीमध्ये जिथे ॲक्च्युअल एग प्रोड्यूस होतो, जिथे एग असायला पाहिजे, जिथे एग असायला पाहिजे तिथे एग सोडला जातो, बाहेरून सोडला जातो. कुठून घेतला जातो? एग बँकेतून. तुम्हाला हे बुकमध्ये नाही आहे, पण मी जस्ट जनरल नॉलेजसाठी सांगितलं. सो दीज आर द टेक्निक्स, दॅट इज IVF, सरोगसी अँड स्पर्म बँक विच वी यूज्ड टू हेल्प अवर रिप्रोडक्शन प्रोसेस. ह्युमन बिंगमध्ये जर रिप्रोडक्शनला काही इश्यू होत असेल तर या प्रोसेसचा वापर केला जातो. नेक्स्ट टॉपिक आपल्याला बघायचं आहे ट्विन्स. ओके, ट्विन्स हा वर्ड तुम्ही खूप ऐकला असेल, पाहिला असेल, खूप मूव्हीज बघितले असतील ट्विन्सशी रिलेटेड. मी जुडवा बघितला असेल. ओके, हे मूव्ही काय सांगतात की ट्विन्स असतात. ओके, आणि जनरली आपण जे ट्विन्स बघतो ते ट्विन्स जे आपल्या लक्षात राहतात ते ट्विन्स अगदी सेम असतात दिसायला. म्हणजे आपण बाहेरचा माणूस तर आयडेंटिफाय पण करू शकत नाही, आपण फसून जातो. आपल्या एखाद्या क्लासमध्ये असं एखादी पेअर असते बहिणींची किंवा भावांची की अगदी सारखे दिसतात. ओके, पण काही असे पण आपण बघतो की सांगावं लागतं की हे दोघं ट्विन्स आहेत, ते सारखे दिसत नसतात. मग ते दोघं सारखे का दिसतात? त्या बहिणीच का असतात? ते दोघं भाऊच का असतात? काही अजिबात का नाही सारखे दिसत? ह्याची उत्तरं आज तुम्हाला मिळतील. आपण ट्विन्स बघूया. ओके, तर आपली प्रोसेस काय आहे फर्टिलायझेशनची? बघा, मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट, स्पर्म आणि एग एकत्र येतो आणि काय फॉर्म करतो? झायगोट. ओके, दिस इज युअर झायगोट. मी झेड लिहिते. आणि मग हा झायगोट जो आहे, हा झायगोट जातो युटेरसमध्ये ट्रॅव्हल होऊन आणि इथे इम्प्लांट होतो युटेरसमध्ये हा झायगोट इम्प्लांट होतो आणि मग तो ग्रो होतो. ओके, ही एक जनरल प्रोसेस आहे. आता ट्विन्समध्ये काय होतं? ओके, ट्विन्समध्ये दोन कंडिशन आहेत. दॅट वन इज मोनोझायगोटिक आणि अनदर इज डायझायगोटिक. आधी आपण मोनोझायगोटिक ट्विन्स बघूया. मोनो म्हणजे काय? सिंगल. झायगोटिक म्हणजे काय? झायगोट म्हणजे एकाच झायगोटपासून. ओके, एकाच झायगोटपासून जर दोन बाळं तयार झालेली असतात तर त्याला म्हणतात मोनोझायगोटिक. आता मोनोझायगोटिक म्हणजे काय? हा जो झायगोट आहे, हा झायगोट फॉर्म झाला. ओके, तुम्ही लास्ट लेक्चर जर आठवलं तर तुम्हाला लक्षात येईल ओव्हिडक्टमध्ये झायगोट फॉर्म होतो. ओके, हा झायगोट झाल्या विदिन 2 days ब्रेक होतो. ओके, जेव्हा इम्प्लांट होतात तेव्हा दोनच इम्प्लांट होतात. विदिन 2 days, विदिन 2 days तो ब्रेक होतो. विदिन 2 to 4 days, जास्तीत जास्त 4 days, 2 to 4 days मध्ये हा ब्रेक होतो.
हा ब्रेक होतो आणि जाऊन इम्प्लांट होतो युटेरसमध्ये, तेव्हा ते 2 झायगोट झालेले असतात. त्यामुळे बेबी जे ग्रो होतात ते 2 बेबी ग्रो होतात. आता असे जे झायगोटपासून एकाच झायगोटचे 2 झायगोट जेव्हा होतात, फॉर्म होताना एकच झायगोट फॉर्म झाला आहे, पण जेव्हा तो झायगोट ब्रेक झाला अशा वेळी हे जे 2 बेबी असतात हे सेम सेक्सचे असतात. म्हणजे ते एकतर मेल असतील दोघं पण किंवा फिमेल असतील. अजून ते खूप सारखे असतात. आपण मूवीमध्ये वगैरे बघतो ना, एकाला चिमटा काढला की दुसरा रडतो. हे काही वेळा ॲक्च्युली जेव्हा ते बेबी लहान असतात तेव्हा होत असतं, कारण हे एकाच झायगोटपासून क्रिएट झालेले बेबी असतात. ओके, मग ह्याला म्हणतात मोनोझायगोटिक. ओके, मोनोझायगोटिक म्हणजे एकाच झायगोटपासून झायगोट ब्रेक होतो. ओके, तर ह्याच्यामध्ये अजून एक ट्विस्ट आहे. हा झायगोट किती दिवसात ब्रेक व्हायला पाहिजे? 4 डेज, बिफोर 4 डेज. पण काही वेळा हा झायगोट ब्रेक होताना लेट होतो. खूप रेअर केसमध्ये, खूप रेअर केसमध्ये काय होतं, मोनोझायगोटिक बेबीज असतात, एकाच झायगोटपासून फॉर्म होतात, पण हा झायगोट जेव्हा ब्रेक होतो ना तेव्हा 8 डेजच्या नंतर ब्रेक होतो. किती व्हायला पाहिजे? 2 to 4 डेज, त्याच्याऐवजी 8 डेजच्या नंतर ब्रेक होतो. पण जेव्हा हा 8 डेजच्या नंतर ब्रेक होतो ना, हा प्रॉपरली ब्रेक होत नाही. इथे बघा, दोघं सेपरेट झाले, दोघं सेपरेट होऊन इम्प्लांट झाले, पण हा ना ब्रेक होताना असा होतो. ते कनेक्टेड राहतात. आणि बघा तुम्ही मूव्हीमध्ये किंवा न्यूजमध्ये कंजॉईंड बेबी ऐकले असतील, ज्यांची डोके जुळलेली आहेत, हात जुळलेले आहेत किंवा पोटाचा भाग जुळलेला आहे, कमरेचा भाग जुळलेला आहे, पाय जुळलेले आहेत. ओके, त्यांना म्हणतात कंजॉईंड बेबी. हे कंजॉईंड बेबी का होतात? कारण इथे हा जो तुमचा झायगोट आहे ना, हा प्रॉपरली ब्रेक होत नाही. प्रॉपरली ब्रेक तो केव्हा होत नाही? जेव्हा तो लेट होतो ब्रेकिंगसाठी, थोडा ग्रो होतो आणि मग ब्रेक होतो, त्यामुळे तो प्रॉपरली ब्रेक होत नाही आणि त्याला म्हणतात कंजॉईंड बेबी. ओके, कंजॉईंड बेबींचे खूप सारे इश्यू असतात. ते बऱ्याच वेळा ते सर्वाईव्ह होत नाही. सर्वाईव्ह झाले तर त्यांचे बरेच प्रॉब्लेम्स वाढत जातात. सो जनरली मोनोझायगोटिक बेबी हेल्दी केव्हा असतात? जेव्हा झायगोट लगेच ब्रेक होतो आणि इम्प्लांट होताना 2 वेगवेगळे झायगोट तुमच्या युटरसमध्ये इम्प्लांट होतात आणि मग ते ग्रो होतात. सो मोनोझायगोटिक बेबी हे सेम सेक्सचे असतात. एकतर ते मेल असतील, अदरवाईज ते फिमेल असतील, आणि ते बेबीज सेम असतात दिसायला. आपण जे जुडवा म्हणतो ना, अरे ते जुडवा आहेत, जुडवा म्हणजे आपल्या डोक्यात काय येतं? सेम आहेत दिसायला. त्यावेळी ते का जुडवा असतात? कारण की ते हे मोनोझायगोटिक बेबी असतात. ओके, आता आपण बघूया डायझायगोटिक बेबी. ओके, तर डायझायगोटिक, डाय म्हणजे 2, झायगोट म्हणजे आपला जो फॉर्म होतो मेल आणि फिमेलपासून, मग झायगोटच 2 फॉर्म होतात काही वेळेला. ओके, चुकून एखादी मदर किंवा एखादी स्त्री ओव्हरीमधून किती ओसाइट्स किंवा किती एग्स बाहेर निघतात? 1. पण काही वेळेला 2 एग्स बाहेर निघतात. रेअर केसमध्ये, अनएक्सेप्शनल केसमध्ये जर 2 एग्स बाहेर निघतात तर 2 स्पर्म त्यांच्यासोबत फ्युजन करतात आणि 2 झायगोट फॉर्म करतात. हे सिम्पल आहे. 2 झायगोट फॉर्म करतात. हे 2 झायगोट आहेत ते ट्रॅव्हल करतात, युटेरसमध्ये जातात, इम्प्लांट होतात युटेरसमध्ये आणि ग्रो होतात. आता हे बेबी एकमेकांपासून सहज डिफरंट असू शकतात सगळ्या बाबतीत. एक गर्ल असू शकते, एक बॉय असू शकतो. ओके, किंवा दोन्ही गर्ल असू शकतात, दोन्ही बॉय असू शकतो. तिन्ही पॉसिबिलिटीज आहेत. पण हे दिसायला सारखे असतीलच असे नाही, ते वेगळे असू शकतील. का? कारण त्यांचे झायगोट वेगळे आहेत. ओके, म्हणजे त्यांचं जेनेटिक मटेरियलचं रिकॉम्बिनेशन वेगळं असू शकतं. म्हणून हे बेबीज डिफरंट असतात दिसायला. मग अशी मी तुम्हाला बोलले नाही का, काही वेळा सांगावं लागतं की हे दोघं जुळे आहेत, बघून आपल्याला कळत नाही, अरे हे जुळे आहेत काय, असं आपण बोलतो. मग हे केव्हा? जेव्हा ते बेबी कसे असतात? डायझायगोटिक बेबी असतील. सो दॅट इज अबाउट ट्विन्स. ट्विन्स इझी आहे, तुम्हाला शॉर्ट नोट वगैरे येऊ शकते. सो ट्विन्समध्ये ट्विन्स कसे फॉर्म होतात? तर एक असतात मोनोझायगोटिक, दुसरे असतात डायझायगोटिक. सिंगल झायगोटपासून जर फॉर्म झाले तर मोनोझायगोटिक, 2 झायगोट जर असतील तर डायझायगोटिक. मोनोझायगोटिकमध्ये आपण एक केस बघितली, कंजॉईंड बेबी. जर झायगोट ब्रेक व्हायला लेट झालं, 8 डेज एवढं लेट झालं, तर तो प्रॉपरली ब्रेक होत नाही, थोडासा पार्ट जॉईंट राहतो. त्यामुळे ते बेबी जेव्हा ग्रो होतात त्यांचा कुठला तरी बॉडी पार्ट एक दुसऱ्यासोबत कनेक्टेड राहतो. सो दॅट इज अबाउट कंजॉईंड बेबी. सो हिअर वी फिनिश्ड विथ अवर टर्म्स. नाऊ लास्ट टर्म इज रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. ओके, सो रिप्रोडक्टिव्ह हेल्थ, जसं मी तुम्हाला चॅप्टरच्या सुरुवातीलाच सांगितलेलं की ह्या चॅप्टरविषयी बोलताना आपण खूप विचार करतो किंवा ह्या विषयावर बोललं जात नाही, रिप्रोडक्शन ह्या विषयावर नीट बोललं जात नाही.
सेम तसंच रिप्रोडक्टिव्ह हेल्थ ह्या विषयावर बोललं जात नाही. म्हणजे माझ्या सेक्शुअल ऑर्गनमध्ये जर काही इश्यू होत असेल, मला कुठे खाज येत असेल, मला कुठे दुखत असेल, तर मी इझिली कुणाला सांगणार नाही. आधी सहज बरं होतं आहे का ते बघेन. त्याच्यामुळे सेक्शुअल डिसीज होतात. आता सेक्शुअल डिसीज म्हणजे काही वाईट नाही. जनरली सेक्शुअल डिसीज हे फंगीपासून सुरू होतात. म्हणजे फंगस होते आपल्या सेक्शुअल पार्ट्समध्ये, ते क्लीन नसतात, आपण त्याची काळजी घेत नाही. स्पेशली गर्ल्समध्ये जेव्हा मेन्स्ट्रुएशन सायकल वगैरे सुरू असते तेव्हा क्लिनिंग खूप महत्त्वाचं असतं. ओके, मग असं जर झालं नाही, गाव ठिकाणी वगैरे असं होत असतं, प्रॉपर मेथड यूज केली जात नाही, त्याच्यामुळे ब्लड ॲक्युमुलेट होत राहतं आणि मग त्या जर ब्लड जास्त वेळ तिथेच राहिलं, त्याच पोर्शनला राहिलं, वजायनासोबत कनेक्टेड, तर मग तिथे बॅक्टेरियाची ग्रोथ होते. मग फंगाई डिसीज सुरू होतात. आधी थोडीशी खाज येते, तिथे रेडनेस होतो, आपण कोणाला सांगत नाही. मग हे सगळं कशामध्ये येतं तर रिप्रोडक्टिव्ह हेल्थमध्ये. ओके, आता जनरली आपण एखाद्या माणसाला हेल्दी कधी म्हणतो जेव्हा तो छान शरीराने दिसायला असेल, पण तुमच्या बुकमध्ये असं नाही आहे. आणि जेव्हा ही डेफिनेशन तुम्ही वाचाल तुम्हाला पण कळेल हेल्दी म्हणजे काय. तर एखादा माणूस फिजिकली फिट असेल, तो मेंटली फिट असेल आणि तो सोशली पण फिट असेल. सोशली म्हणजे शेवटी आपण म्हणतो ह्युमन बिईंग इज सोशल ॲनिमल. ओके, मग सोशली तो ज्या समाजात वावरतो त्या समाजात पण तो फिट असेल. ओके, समाजात त्याचे सगळ्यांशी चांगले संबंध असतील, तेव्हा तो मानसिकरित्या फिट असतो. मानसिकरित्या फिट असेल, आपोआप तो फिजिकली फिट असतो. सो दॅट इज नथिंग अबाउट युअर फिटनेस. ओके, आणि ह्या फिजिकल फिटनेसमध्ये महत्त्वाचं काय येतं तर रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. रिप्रोडक्टिव्ह हेल्थची सगळ्यांनी नीट काळजी घेतली पाहिजे. आपले रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन जे व्हिजिबल आहेत त्यांना क्लीन केलं पाहिजे. जर तिथे काही त्रास असेल तर सांगितलं पाहिजे. गर्ल्सनी मेन्स्ट्रुएशनमध्ये जो ब्लिडिंग पिरियड असतो 4-5 दिवसांचा, तिथे काळजी घेतलं पाहिजे. जनरली हे डिसीज असतात. आपण एक मूवी बघितलेला आहे पॅडमॅन, सगळ्यांनी बघितलेला असेल. त्याच्यामध्ये ह्या विषयावर भाष्य केलं आहे की रिप्रोडक्टिव्ह हेल्थची काळजी घेणं किती महत्त्वाचं आहे. कारण फिमेलमध्ये खूप साऱ्या डेथ होतात सेक्शुअल हेल्थमुळे, सेक्शुअल अवेअरनेस नसल्यामुळे, नीट काळजी न घेतल्यामुळे. ओके, काही 2 डिसीज तुम्हाला सांगितलेले आहेत कॉमन, दॅट इज सिफिलिस अँड गोनोरिया. ओके, आता हे डिसीज सुरू कुठून होतात तर सिम्पल खाज येते इथून हे डिसीज सुरू होतात, पण ते लपवले जातात, सांगितले जात नाही. त्यामुळे क्लिनिंग होत नाही, योग्य ते उपचार होत नाही आणि मग ते डिसीज वाढतात, इतके वाढतात की बऱ्याच वुमन्सचा त्यातून डेथ होते, बऱ्याच स्त्रियांची. ओके, सो रिप्रोडक्टिव्ह हेल्थ हा महत्त्वाचा पॉईंट आहे. हा तुमच्या अभ्यासासाठी पण महत्त्वाचा आहे, तितकाच महत्त्वाचा तुमच्यासाठी पण आहे. जर तुमच्या सेक्शुअल ऑर्गनमध्ये जर कधी काही इश्यू वाटत असेल, त्रास होत असेल, तर बोललं पाहिजे, सांगितलं पाहिजे, योग्य वेळी डॉक्टरकडे गेलं पाहिजे. जसं आपल्याला सर्दी पडसं होतं, ताप येतो आणि आपण सांगतो, अगदी तसंच रिप्रोडक्टिव्ह हेल्थची पण काळजी घेतली पाहिजे. तिथे होणारा त्रास सांगितला पाहिजे. सो दॅट इज ऑल अबाउट युअर रिप्रोडक्शन चॅप्टर. सो हिअर वी फिनिश्ड विथ अवर रिप्रोडक्शन. खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे. तुमच्या क्युरियोसिटीची जी काही तुम्हाला क्युरियोसिटी होती, बरीच उत्तर तुम्हाला मिळाली असतील. आणि हा टॉपिक मोठा आहे, ह्याचं वेटेज पण जास्त आहे. आणि जर तुम्हाला ह्याचं टेक्निकल गोष्टी कळाल्या, सगळ्या सायन्स कळाल्या, तर लिहायला पण खूप सोपं जातं. सो दॅट इज ऑल अबाउट युअर रिप्रोडक्शन, नथिंग बट लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पार्ट 2. हिअर वी फिनिश्ड विथ अवर चॅप्टर. Thank you. Don't forget to subscribe my channel, like it and share it.